नर्मदे हर. नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर घरी मी पूजा ठेवली होती नर्मदा मैया आणि सत्यनारायणाची. तर माझ्या सर्व मैत्रिणी आलेल्या आहेत आमच्या सोसायटीमधल्या आणि हळदी कुंकू लावून ते मला आहेर करत आहेत. त्यांना खूप आनंद झालेला आहे की आपली मैत्रिणी नर्मदा मैयाची परिक्रमा करून आलेली आहे. पायी चालत खडतर रस्ता होता ती पार केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. आणि आमचे सगळे घरातले परिवार आलेले होते, पाहुणे पण आलेले होते भरपूर. तर त्यांना पण खूप आनंद झाला, कारण आमच्या घरात कोणीही परिक्रमा कधीही केलेली नव्हती यापूर्वी. आता यानंतर करतील एखाद्या वेळेस कोणीतरी माझं बघून, पण या अगोदर कुणीच अशी परिक्रमा केली नव्हती. तर त्या निमित्ताने मी सत्यनारायण आणि नर्मदा मैयाची पूजा हे दोन्ही एकाच दिवशी आणि घरी आल्यानंतर 2 दिवसांनी लगेच ठेवलं, कारण आपल्याजवळ प्रसाद असतो, तो प्रसाद 8 दिवस राहतो. पण प्रसाद खराब होऊ नये म्हणून नर्मदा मैयाची पूजा मी लवकरात लवकर करून घेतलेली आहे. आणि पाहुणे पण सर्व आलेले होते, माझ्या बहिणी, मावशी, मामी, आई, भाऊ, माझे भावजय सगळे आलेले होते. आणि आमच्या सोसायटीतल्या माझ्या मैत्रिणी, मुलांचे मित्र, माझ्या मिस्टरांचे पण मित्र. तर अशा प्रकारे छानशी पूजा झालेली आहे. तर पूजा आमची सकाळी लवकर होतं, ब्राह्मण लवकर आलेला होता. ब्राह्मण पण सांगितला होता इथलाच जवळपास. मग ब्राह्मण आमचे तरी 9 वाजता आले होते. ब्राह्मणांनी खूप सुंदर पूजा केलेली होती आणि प्रत्येक पूजा केल्यानंतर त्यांचा अर्थ पण समजावून सांगत होते. सत्यनारायणची कथा झाली आणि मग सर्वांनी माझी ओटी वगैरे भरले. म्हणजे आपण परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर आपल्याला आहेर करतात त्याप्रमाणे सर्वांनी असं छानसं आहेर केला. मला खूप आनंद होता. पण मला असं वाटतं की आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्ती आहेत ते माझ्या पाया पडू नये, पण ते कोणीच ऐकत नव्हतं माझं. सर्वजण मला नमस्कार करत होते. पण ठीक आहे, एक दिवस ठीक आहे, मी परिक्रमा करून आले, पण नंतर कधीही मी मला मोठ्या माणसाकडनं पाया पडून घेणार नाही. छान वाटत नाही की एखादी मोठी व्यक्ती आपल्या पाया पडते. तर माझ्या नातीचे टीचर होते, त्यांची आई पण आलेली होती. आणि प्रत्येकजण मला नमस्कार करत होता. परिक्रमा केल्याचा मला पण खूप आनंद झाला होता. कारण आपण कुठलंही कार्य करतो जेव्हा तेव्हा सर्व परिवार येतो, तर आपल्याला छान वाटतं. पाहुणे पण आले होते. पाहुणे नाही 2 दिवस मी त्यांना ठेवून घेतले होते पाहुण्यांना. त्यांना पण खूप आनंद झाला, कारण सेवा करायला माझे मामी होते, ते माझ्या मिस्टरांची बहीण पण लागतात. त्याच्यामुळं जे आपल्या घरी अतिथी भव देवो म्हणतात त्याचा सत्कार पण केला आपण. आणि पाहुणे घरी आल्यानंतर त्यांच्या सेवा करायला आपल्याला एक अवसर मिळाला, त्याच्यामुळं छान वाटतं. आपण नेहमी असं घरी येतो जातो, पण तो आनंद वेगळा असतो आणि हा आनंद वेगळा आहे. आणि आम्ही खालीच सोसायटीच्या मंडप टाकला आणि तिथं स्वयंपाक वगैरे बनवला होता आचार्याने. तर सर्वजण माझी ओटी वगैरे भरून खाली गेले होते. म्हणजे खाली भोजन प्रसादी ठेवली होती नर्मदा मैयाची. प्रत्येकजण म्हणत होते मला, तुम्ही किती खराब झालात, तुमची प्रकृती किती खालावली. पण प्रत्येकाला सांगत होते मी, चालणं खूप होतं दिवसभर, 25 किलोमीटर आम्ही चालत होतो. त्याच्यामुळं माझी तब्येत लवकरच खराब झाली, कारण आम्हाला सहन होत नव्हती. थंडी खूप असायची, ऊन खूप असायचं. तर प्रत्येकजण इतका आनंद झाला होता बघ, ह्यांना तर खूप आनंद झाला होता. म्हणालेत मला खूप आनंद झाला, तुम्ही एवढं कष्ट घेतलं परिक्रमा करण्यासाठी. इतका आनंद झाला होता त्यांना, सारखं सांगत होते मला खूप आनंद झाला, किती छान तुम्ही परिक्रमा केली, खरंच तुम्ही ग्रेट आहे आणि धाडस केलं तुम्ही परिक्रमा करण्याची, नाहीतर होत नाही एवढं सर्वांना. ही माझी बहीण आहे, चुलत बहीण पण आहे आणि मामी पण लागते. बहिणीचा मुलगा आहे तो, आणि बहीण पण आली होती माझी. ही माझी आता येते ती बॉक्स घेऊन, ती मावशी आहे माझी. मावशीचा स्वभाव पण खूप छान आहे. ती दुसरी आहे निळी साडीची, ती मामी आहे.
ही माझ्या आईची मैत्रीण आहे, ती पण माझ्यापेक्षा वयाने मोठी. प्रत्येकजण माझ्या पायावर नमस्कार करत होते, तर मला वेगळंच वाटत होतं. ही पण माझी बहीण आहे. सर्व आहेर जमा झालेलं तिनं ठेवला एका जागी. सोसायटीतले पण मुली आले होते, त्यांना पण खूप आनंद झाला, काकू तुम्ही ह्या वयातसुद्धा तुम्ही आजारी असता, तुम्हाला अस्थमाचा त्रास आहे, परत तुम्हाला संधिवात आहे, तरीसुद्धा तुम्ही एवढे चाललात, आम्हाला खूप कौतुक वाटतं. आणि आम्हालासुद्धा एवढं चालणं होत नाही, तर तुम्ही ते चालून दाखवलं, त्याच्यामुळं त्यांना खूप आनंद होत होता. सोसायटीतल्या बऱ्याच मुली आल्या होत्या. बऱ्याच जणांना फोन करून मी सांगितलं होतं, मेसेज पण टाकला होता प्रसादाला या म्हणून. पण काही त्यांचे जॉबमुळं कामामुळं काही जणांना जमलं नाही यायला. तरीसुद्धा आपल्या सोसायटीमध्ये म्हणजे उमाटे काकू परिक्रमा करून आले, म्हणून सर्वांना आनंद होत होता. आणि त्यांचा आनंद बघूनच आणि मला पण खूप आनंद होत होता. परिक्रमा परिक्रमा करणं सोपं नाही हे ठीक आहे, पण आपण जर मनात आणलं तर करू शकतो, आहे की नाही? तर तुम्हाला जमल तसं पण तुम्ही चालू शकता. सकाळी लवकर उठून चालायला चालू केलं तर होतं आपलं 20-25 किलोमीटर. काही अवघड नाही आहे. एवढंच की रस्ते खतरनाक आहेत, निसरड आहे, पहाडी आहे, कधी पाणी लागतं, जंगल लागतं. ह्या सर्व गोष्टी आपल्या अंगावर झेलत परिक्रमा करावी लागते. आणि परिक्रमा जर म्हणत असलं ना, नर्मदा मैया नक्कीच साथ देते आपल्याला आणि आपण सहज परिक्रमा करू शकतो. असं नाही की करू शकत नाही, पण कसं आहे, चालण्याचं धाडस दाखवावं लागते. एकदा चालायला सुरुवात केली झालं, शरीर साथ दिलं की झालं. पण काही काहींना शरीर साथ न दिल्यामुळं लवकरच घरी जावं लागतं आणि काय काय जणांची खंडित परिक्रमा होते. तरी मी लवकरात लवकर परिक्रमा करून आपल्या आपल्या घरी सुखरूप आलेली आणि लगेच पूजा वगैरे घातली. त्याच्यामुळं खूप आनंद झाला सर्वांना.